काशी विश्वनाथ मंदिर. काशी विश्वनाथ मंदिर, ज्याला सुवर्ण मंदिर म्हणूनही ओळखले जाते, ते भारतातील पवित्र गंगा नदीच्या पश्चिमेला वाराणसीमध्ये अभिमानाने उभे आहे. भगवान शिवाला समर्पित हे प्राचीन मंदिर हिंदूंसाठी गहन धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. सोन्याचा मुलाम असलेल्या घुमटांनी सुशोभित केलेल्या सध्याच्या रचना 1780 मध्ये राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधली होती. जरी तिने मूळ प्राचीन काळापासून आहे, यात्रेकरूंचा असा विश्वास आहे की या पवित्र स्थळाला भेट देऊन आणि गंगेत डुबकी मारल्याने आत्मा शुद्ध होऊ शकते आणि जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ शकते. मंदिराने आक्रमण आणि विनाशासह ऐतिहासिक आव्हानांना तोंड दिले आहे आणि त्यांच्या जटिल इतिहासात सम्राट औरंगजेबाने बांधलेली ज्ञानवाणी मशीद यांचा समावेश आहे. मंदिराचे अनेक नूतनीकरण झाले असताना अलीकडे यंत्रे करून सोयीसाठी आसपासच्या पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देतात. काशी विश्वनाथ मंदिर हे भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारसाचे एक दिवाण बनले आहे, जे जगभरातील भक्त आणि पर्यटकांना त्यांच्या वास्तुशास्त्रीय वैभवाने आणि आध्यात्मिक अनुवादाने आकर्षित करते. काशी विश्वनाथ मंदिराची कथा. वाराणसी भारतातील काशी विश्वनाथ मंदिर हे हिंदू पौराणिक कथा आणि पौराणिक कथांमध्ये भरलेले आहे, ज्यात राक्षस राजा रावणाच्या काळातील एक प्रमुख कथा आहे. अशा आख्यायिका आहे की भगवान शिवाचा निस्सीम भक्त असलेला रावणाने त्याची राजधानी लंकेपर्यंत पोहोचेपर्यंत कधीही जमिनी स्पर्श करू नये या अटीसह शिवलिंग प्राप्त केले. तथापि, परिणामाबद्दल चिंतित असलेल्या देवतांनी भगवान गणेशाचा हस्तक्षेप मागितला. ब्राह्मणाच्या वेशात गणेशाने रावणाला वाराणसीमध्ये लिंग जमिनीवर ठेवण्याची फसवणूक केली, जेथे ते हट्ट रुजले. ही पवित्र स्थान काशी विश्वनाथ मंदिराच्या ठिकाणी आहे असे मानले जाते. हे भगवान शिव यांना विश्वनाथ, विश्वाचे देव म्हणून समर्पित आहे. शतकानुशतके मंदिराचे नूतनीकरण केले गेले आहे आणि सध्याची रचना महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी 18व्या शतकात उभारली होती. ऐतिहासिक आव्हाने असूनही काशी विश्वनाथ मंदिर हे एक आध्यात्मिक आश्रयस्थान आहे, जे श्रद्धेचे प्रतीक आहे आणि लाखो भक्तांना भगवान शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आकर्षित करतात. काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास. काशी विश्वनाथ मंदिर हे अध्यात्माच्या इतिहासात गुंतलेली एक मजला इतिहास आहे. त्याची प्राचीन उन्नती काळाच्या धुकेमध्ये झाकलेले असताना मंदिराला शतानुशतके अनेक विनाश आणि पुनर्बांधणीचा सामना करावा लागला आणि 17व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबाने मूळ वास्तू पाडण्याचा निर्देश दिल्याने एक महत्त्वपूर्ण अध्याय होता, ज्यामुळे त्याच्या आधारावर ज्ञानवापी मशिदीचे बांधकाम झाले. सध्याच्या मंदिराच्या स्वरूपाचे श्रेय मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांना जाते. त्यांनी 1780 मध्ये त्याची पुनर्बांधणी केली. भाविकांचा असा विश्वास आहे की काशी विश्वनाथाची यात्रा आणि गंगा नदीत पवित्र स्नान केल्याने आत्मा शुद्ध होते आणि आध्यात्मिक मार्ग मोकळा होतो. मुक्ती मंदिर परिसर त्यांच्या सह-अस्तित्वात असलेल्या ज्ञानवापी मशीद भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासाच्या गुंतागुंतीचे प्रतिबिंबित करते. नूतनीकरणासाठी आणि आधुनिक घडामोडींच्या दरम्यान काशी विश्वनाथ मंदिर हे आध्यात्मिक श्रद्धेचे दीपस्तंभ राहिले आहे. हे लाखो यात्रेकरू आणि पर्यटकांना आकर्षित करतात, जे त्याच्या पवित्र परिसरात सांत्वन आणि दैविक आशीर्वाद शोधतात. काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसीच्या वेळा. मंदिर सहसा सकाळी लवकर उघडते, साधारणपणे पहाटे 4 च्या सुमारास. मंगळ आरतीसह
सकळांचे विधी पहाटेच्या वेळी केल्या जातात. प्रांताविधीनंतर मंदिर दिवसभर भाविकांसाठी खुले राहते. संध्याकाळची आरती झाल्यास संध्याकाळी आरती असेही म्हणतात. ही एक महत्त्वाची घटना आहे आणि ती साधारणपणे संध्याकाळी केली जाते.